नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पेण शहरातील कासार तलाव परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात आढळल्याने सोमवारी सकाळी परिसरात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशमन दलाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला। साई मंदिराजवळ तलावात मृतदेह तरंगताना दिसून आल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला माहिती दिली। त्यानंतर बचाव पथकाने तातडीने कार्यवाही करत मृतदेह बाहेर काढला। परिसरातील रहिवाशांनी संबंधित व्यक्तीची प्राथमिक ओळख पटवल्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आलाय। तर मृत व्यक्तीची ओळख प्रशांत चंद्रकांत जाधव, वय 52, वय वर्ष 52, राहणार फणस डोंगरी, पेण अशी झाली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय पेण येथे पाठवण्यात आला असून मृत्यूचं नेमकं कारण समोर येण्यासाठी पोलिसांकडून आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र संबंधित परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। पेण शहरातील कासार तलाव साई मंदिर परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात आढळल्याची घटना समोर आली आहे। तर नगरपालिका अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील एक देशी दारू विक्री केंद्राबाबत ग्राहकांकडून विविध तक्रारी समोर आल्यात। ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना रोख व्यवहाराच्या तुलनेत अधिक रक्कम आकारली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील भेरा रोड परिसरातील या दुकानातील रोख रक्कम देऊन दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक दर तर ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना अधिक दर आकारला जात असल्याचा दावा काही ग्राहकांनी केलाय। या संदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत असून त्या संबंधात दुकानाबाबत काही दावे करण्यात आले आहेत। मात्र या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही। तर याशिवाय संबंधित दुकान निर्धारित वेळेपूर्वी सुरू होते आणि उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या सर्व प्रकरणाची संबंधित विभागाने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित दुकान चालक अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। अन्ना बोलो, ऑनलाइन डालो तो 5 शिल्लक काय को देना पड़ता तुम्हारे को? देना पड़ता है। क्यों देना पड़ता? अब तो दारू ले रहा है तुम्हारे सामने से हो, दारू दुकान बेच रहे हैं, दारू बेच रहे हैं ना। मैं क्या बोल रहा हूँ भैया, हाँ। कैश दो 80 रुपए, हाँ, और ऑनलाइन डाले तो 90 रुपए, 85 रुपए, 90 रुपये। क्यों? 85 बोला। तो 85 क्यों? ऑनलाइन है ना तुम्हारे? करो भैया, मैं बोल रहा ना, मैं बोल देना। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील कार्यालयातील एका प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज उपलब्ध नसल्याचा मुद्दा समोर आलाय। या प्रकरणात माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागवण्यात आली आहे। तर मेडशी येथील या प्रकरणातील आदेश आणि तलाठी अहवाल उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली। या संदर्भात वाशिम जिल्हा अधिकाऱ्यांनी 6 एप्रिल 2026 रोजी मालेगाव तहसील कार्यालयाला चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं जाते। दरम्यान या प्रकरणातील कार्यवाही अपेक्षित वेगाने होत नसल्याचा आरोप करत मेडशी येथील रहिवासी जावेद धन्नू भवानीवाले यांनी माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दाखल केलाय। या अर्जामध्ये चौकशीची सद्यस्थिती, नियुक्त अधिकारी, दैनंदिन प्रगती अहवाल तसेच विलंबासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे। या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून चौकशीचे अहवाल आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले। दरम्यान संबंधित प्रकरणात कोणतीही अधिकृत निष्कर्षात्मक माहिती अद्याप समोर आलेली नाही। हा जो प्रकार तुम्ही सांगितलेला आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम होतो? प्रॉब्लेम म्हणजे पाण्याला वास मारतो पहिली गोष्ट म्हणजे, आणि लहान पोरं पण इथं पोहायला येतात, शिकायला येतात, त्यांना पण हा पाणी नाकातोंडात त्यांच्यात जास्त जातो, ती पोरं पण आजारी पडतात। चांगला स्पॉट आहे, पोहण्याचा स्पॉट आहे, पण तिथं ही अशी नगरपालिकेची लोक सहकार्य करतायत, त्यांना इथली काम करणारी त्यांना थोडा हेल्प करतात आणि इकडे राखाडी बाहेर पाठवतायत, 2-2 पोती भरून आणतायत आणि इथं चांगल्या जागी बसून ते सॉर्टिंग करतायत सोना मिळण्यासाठी। याच्याविषयी काही नगरपालिकेला काही तक्रार? नाही, मी याच्याविषयी सोमवारी नगरपालिकेत जाणार आहे।
पण आता 2-3 दिवस सुट्टी आली त्यामुळे काही जमलं नाही. आता हा प्रकार हा काल 2 दिवसापूर्वी झालेला आहे. हे रोज चालतो? रोज नाही, जशा आतमध्ये बॉड्या येतील तसा तिथं साठली राखाडी 2-3 बॉड्यांची किती उचलतात ना आणतात इकडं. नमस्कार. आपण बघत आहात हा हिरवळ गार्डन नसून ही जलपर्णी आहे. आणि जलपर्णी का वाढते तर पाणी दूषित होतो त्याच्यामुळे. ही आपली भोगावती नदी 12 महिने वाहणारी अशी कुठे नदी बहुतांश मिळत नाही. ही आपला एक चांगले आपले हे योग आहेत की बाबा आपल्याला ही 12 महिने वाहणारी नदी मिळालेली आहे. त्यामुळे पाण्याची सोय ही आपल्याकडे व्यवस्थितरित्या होऊ शकते, पण त्याचं नियोजन शून्य आहे आपल्याकडे. हे बघत असाल तुम्ही, ही जलपर्णी वाढलेली. आता इथे पोहणारे लोक होते, त्यांनी सांगितलं की दादा इथे राख धुतात की आमच्या पायाखाली ती हाडं वगैरे मिळतात. तर एक नगर परिषदेला विनंती आहे आपली की उद्धरला म्हणा ठिकठिकाणी आता इथे विधी होतात 12वे 10वे, तर त्यासाठी इथे कुंड करावा की जेणेकरून त्याच्यामध्ये अस्थि विसर्जन होतील, की जेणेकरून त्याच्यामधून कुठल्या भावना आपल्या दुखावणार नाहीत. ठीक आहे. पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने हलगीनाद आणि शाब्दिक आंदोलन करण्यात आले. खुलांब्रे येथील एका अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबाच्या घराबाबत झालेल्या कथित प्रकाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्याच्या म्हणण्यानुसार खुलांब्रे येथील साळवे कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेवरील घर कोणत्याही न्यायालयीन आदेशाशिवाय पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. RPI आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पॅन्थर दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात काही व्यक्तींवर तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही आरोप करण्यात आलेत. मात्र या आरोपांबाबत संबंधित व्यक्ती आणि पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. तर आंदोलनकर्त्यांनी संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसह इतर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बघा सर्व आज बऱ्याच मला वाटते महिन्यापासून ही प्रकरण चालू आहे आणि गरिबावरती अन्याय महाराष्ट्रात होत असतो. ही नवीन नाही, महारामांगावरती अन्याय होणारा ही नवीन नाही. आणि मला म्हणून म्हणायचंय, जर त्याला वाटत असेल शिंदे कुटुंबांना की साळवे कुटुंबाच्या मागं कोणी नाही आहे, हा गैरसमज आहे. हे मोठं आंदोलन होणार होतं साहेब. पण आता सूर्यवंशी साहेब म्हणे आमच्याशी बोलले, साहेब आज या ते काय नाही 1-2 लोक गोळा करणार, पण तुमच्याशी चर्चा झाली, ACP साहेबाशी चर्चा झाली, कदम साहेबाशी चर्चा झाली. ते म्हणले आणि सूर्यवंशी साहेब म्हणले की आम्ही कोणालाही माफ करणार नाही, आम्ही कायद्याचे रक्षक आहोत. त्यांनी बराबरच आहे ना, त्यांचं काम पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांनी भल्याला सरळ केलेलं आहे. आणि कामं त्यांनी केलेले आहेत. कोणी गुंडा असेल त्याला सरळ केलेलं आहे. म्हणून आमचं काय पोलिसांचं वैर नाही, लक्षात घेतलं पाहिजे. पोलीस हा अडवणारच मोर्चाला. पोलिसांचं काम पोलीस करत असतात. कायदा सुरक्षा राखली पाहिजे, त्यांचं कर्तव्य आहे. परंतु त्यांच्यावर अट्रॅसिटी दाखल झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांची जी जागा आहे ती ताबडतोब खाली करून दिली पाहिजे साहेब. ती जागा खाली करून द्यावी अशी विनंती आहे आमची. आणि हे तुम्ही करताल काम. आणि अनेक आपले अधिकारी सगळ्या अधिकाऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आम्हाला अधिकाऱ्याला कोणी नाव ठेवायचं नाही, पण जी काय अधिकारी होती त्यांनी सध्या ह्या पद्धतीचं करायचं नव्हतं. मला ते सुरेश साहेबाकडे असतं डायरेक्ट तर हे काय एवढं प्रकरण वाढलं नसतं मला असं वाटतं.
तर म्हणून मला ती काय साहेबाचं नाव मला येत नाही, काय साहेब माडिक साहेबांनी थोडंसं प्रकरण चिघळवलं. बाकीच्याची चर्चा करायला पाहिजे वरिष्ठाची, हे प्रकरण मिटवायला पाहिजे होतं. अनेक प्रकरणं चिघळायला लागलेत अनेक देशामध्ये. महाराष्ट्रात बलात्कार व्हायले साहेब, अनेक जागी मर्डर झाले. मातंग समाजाच्या पोराचा मर्डर झाला मध्ये. वातावरण चिघळायलेलं आहे. म्हणून आम्हाला चिडवू नका अशी विनंती आहे माझी. आणि पोलीस शासनाला विनंती आहे. आणि लोक म्हणतील की साहेबांचे नाव घेतात तर त्यांनी काम केलं म्हणून नाव घेतो, पण साहेबांनी काम नाही केलं आता तर आम्ही साहेब आंदोलन पुढं करू, आम्ही बसणार नाही. आणि तुम्ही जर गरिबाला न्याय दिला तर आम्ही खांद्यावर घेऊन नाचणारे RPI-वाले लोक आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही न्याय द्यावा, त्या शिंद्याला आत घालावं. त्यांनी परत कुण्या कुटुंबावरती असा अन्याय केला नाही पाहिजे. मराठी समाजावर सध्या अन्याय झाला होता तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून त्यांचं घरदार बांधून दिलेलं हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही बाबासाहेबाला छत्रपतीला मानणारे माणसं आहेत. आमच्याकडे जात धर्म नाही, काही नाही, लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही पोलिसांची सध्या बाजू घेणारे माणसं आहेत. पोलिसावर जरी अन्याय झाला तर आम्ही पोलिसांची बाजू घेणारी. लोकशाही आहे, बाबासाहेबांना संविधान दिलेलं आहे. पण आमच्या लोकांवरती महारामांगावरती जर असं होत असेल तर साहेब आम्ही सहन करणार नाही. कदम साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, तुम्ही बी आम्हाला शब्द दिलेला आहे. तर आम्ही हे आंदोलन थांबवत आहोत. आणि ते केस घ्यावी, लगेच त्यांच्यावरती केस दाखल करावी आणि ती जागा जी आहे ती रिकामी करून यांना देऊन टाकावी. आणि असं आमचं तुम्हाला विनंती आहे. आणि जर नाही झालं तर मग नंतर आम्ही ACPच्या पुढे आंदोलन करणार आहोत. पण आता तुम्ही असताना मला वाटत नाही की आतापर्यंत काय असं झालं नाही. तुम्ही न्याय दिलेला आहे, न्याय देताल. कदम साहेबांनी चांगली चर्चा केली, कदम साहेबाला टाईम नसताना चर्चा केली. सूर्यवंशी साहेब कालपासून आमच्याशी चर्चा करतात की मी कारवाई करणार आहे, मला काही घेणं देणं नाही आहे, मी अधिकारी आहे, मला काही घेणं देणं नाही, जातपातीचं मला घेणं देणं नाही, मी संविधानाच्या माध्यमातून वागणार असा आम्हाला शब्द दिलेला आहे साहेबांनी. म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्याला आणि सर्व कुटुंबाला विनंती आहे की आपण जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करणार. पण न्याय मिळणार असताना आपण बी जास्त आगाऊपणा करायचा नाही. न्याय जर नाही मिळाला तर आपण आगाऊपणा करूया, पण न्याय मिळणार आहे तिथं. म्हणून मला सांगायचे, आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत दत्ता गायकवाड आणि त्यांच्याकडून तसंच. आणि हे साहेबाकडून प्रकरण आलेलं आहे. साहेब म्हणले तिथे काय होतं ती बघा, हे प्रकरण बऱ्याच दिवसाचं आहे. म्हणून आम्ही ठीक आहे साहेबाला आजचा आज रिपोर्ट देणार की साहेब आपल्या कदम साहेब आणि हे सगळे साहेबांनी केस करतात. आणि झाल्याच्या नंतर आम्ही वर रिपोर्ट देणार आहोत. आणि पोलीस यंत्रणेने आम्हाला न्याय द्यावा गरीब कुटुंबाला. आणि RPI-वाल्यांनी या तुमच्यासमोर आम्ही आलो, आम्ही जर तुमच्यासमोर नाही आलो, तुमच्याशी जर आम्ही नाही बोललो, आम्ही जर आरडलो नाही, झेंडा घेऊन आलो तर आम्हाला कोण न्याय देणार आहे? आम्ही आमच्या लोकशाहीच्या माध्यमातून आलो तुमच्या पुढं. आम्ही आगाऊपणा करणारे माणसं नाहीत. पण न्याय द्यावा अशी सूर्यवंशी साहेबाला मी विनंती करतो आणि कदम साहेबाला विनंती करतो. आणि हे आंदोलन इथं आपण थांबवणार आहे. आणि पोलीस स्टेशनला जाऊन ते केस नोंद करायची. हे जी सर्व कुटुंब आहे त्यांना घेऊन तिथं जाऊ आणि ती केस नोंद करून घ्यावी आजच्या आज. ही अशी आमची विनंती आहे. मी एवढं सांगतो आणि इथं थांबतो. अन्यथा मोठं आंदोलन आहे दुसरं, एवढा इशारा देतो इथं थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी तिकडे येतो आम्ही. महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, साळवे कुटुंब. नमस्कार, स्वागत आहे आजच्या बातमीपत्रामध्ये. आज आपण माळुंगे या ठिकाणी आलेलो आहोत आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी RPIचे काही पदाधिकारी या ठिकाणी जमलेले पाहायला भेटतात. एकंदरीत घटनाक्रम काय आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या माळुंगे पोलीस स्टेशनला कशासाठी जमलेला आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी बाळासाहेब भागवत, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नेते आठवले साहेब यांचा कार्यकर्ता. माळुंगे पोलीस स्टेशनला जे आम्ही आलेलो आहे त्याचं कारण आहे की साळवे कुटुंबावरती अन्याय झालेला आहे. इथले गाव गुंड जे आहेत शिंदे म्हणून, ते 2-4 जण आहेत, त्यांनी त्यांचं घर मोडून स्वतःच्या गाड्याला पार्किंग केली
मातंग समाजाचं कुटुंब आहे आणि त्यांना सांगितले की कुठं जायचं तिथं जावा, तुम्हाला काय करायचे करा, पोलिसाकडे जावा, कुठेही जा, काय होत नाही अशा पद्धतीची धमकी दिली. आणि त्यांना 5-6 महिने झाले हे झाल्यामुळं, पण ते जेव्हा आमच्याकडं कुटुंब आलं त्यावेळेस आम्हाला कळालं की मग आम्हाला कळाल्याच्या नंतर आम्ही पोलिसांशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी आमचं इथं आंदोलन झालेलं त्यांच्या बाबतीत. त्यांना जर न्याय मिळत नसेल तर TCP पुढं परत आंदोलन होईल. ते माळुंगे पोलीस स्टेशनच्या पुढं झालेलं आहे. आणि जर ऐकलं नाही, या महाराष्ट्रामध्ये मातंगाचं आमच्या मातंग समाजाच्या मुलाचा मर्डर झाला आणि दलित समाजाचे यांचे बलात्कार व्हायलेत, हे व्हायलेत, ही वाढायला लागले. हे थांबलं नाही तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि पोलिसांना तसं कदम साहेब म्हणले की आम्ही कारवाई करू, सूर्यवंशी म्हणले जर कारवाई नाही केली तर आम्ही काय गप असणार नाही. त्यांची जागा त्यांना खुली करून दिली पाहिजे. आणि अशा जाती जी आहेत असले जातीवादी ह्यांना जेलच्या आत घालं पाहिजे, ह्यांना जरा काय येरवड्यामध्ये पाठवलं पाहिजे. असे परत होता का म्हणे. त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे इथं. आम्ही अजिबात घाबरणार नाही. आम्ही लढाई पॅंथरपासून रस्त्यावर करणारे लोक आहोत. त्यांनी आम्हाला कमजोर नाही समजायचं. कुठल्याही जाती धर्माचा भोजनांचा माणूस असो, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर आल्याशिवाय राहणार. आठवले साहेबाची फौज फाटा मोठा आहे, या महाराष्ट्रात नव्हतं देशामध्ये माहीत आहे. कुठल्याही जाती धर्मावर अन्याय झाला तर आम्ही अजिबात करा की थांबणार नाही. जर आता न्याय मिळत नसेल तर आमचं निवेदन पुढलं मोर्चाचं आहे, ते बी जबरदस्त मोर्चाचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, महाराष्ट्राचे आमचे दत्ता गायकवाड उपाध्यक्ष आहेत व्यापारी संघटनेचे. आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे इलास कांबळे इथं उपस्थित आहेत, अध्यक्ष आहेत ते. आमचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश चिमकर साहेब आहेत, मुक्तर साहेब पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष. आमचे सगळे नेते मंडळी आणि तमाम इथं आया बहिणी आल्या होत्या. उन्हातानात इथं आम्ही येणार. आम्हाला उन्हातानात आमच्या गोरगरिबावर अन्याय झालाच यावं लागतो. आम्हाला म्हणले की आंदोलन करायचं नाही, इथं तुम्हाला करता येणार नाही, तरी आम्ही आंदोलन करणार. तुम्हाला अटक करायचे करा, काय करायचं करा, आम्ही आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही. रात्री आम्हाला सांगितले की आंदोलन करा, हे करा. आमच्याकडे भले भले लोक लावले. आम्हाला तिथे अटक करा म्हणून आम्ही तिथे येणार आहे. आम्ही भेणारी अवलाद नाही, बाबासाहेबांच्या विचाराची अवलाद आहे. म्हणून मला आम्हाला छेडण्याची कोशिश नाही करावी. म्हणून मी सांगतो जातीवाद्याला, यारो मत छोडो हमको, वरना कपड़ों की तरह फाड़ डालेंगे. लोग मुर्दे ही गाड़ते, हम जिंदा ही गाड़ डालेंगे. अगर समाज को तकलीफ हो जाएंगी तो हम किसको ही नहीं छोड़ेंगे. ये बाबासाहेबांची अवलाद आहे. आम्ही कधी थांबणार नाही रस्त्यावर आल्याशिवाय, हा त्यांना इशारा आहे. आणि मीडियावाले बी आले, तुम्ही आलात, त्या गोरगरिबाला आणि या साऱ्या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घेतली. तुमच्याही खऱ्या दृष्टीनं मीडियावाल्यांनी आम्हाला आमच्या आंदोलनाची दखल घेतली. चॅनेलवाले जेवढे आले त्यांनाही खरं सांगतो की तुम्ही खऱ्या दृष्टीनं ह्या गरिबाचं पायी आलात, हे उचलून बातमी धरली. हे सगळं मीडियाला येतं आहे. त्या गरिबाला न्याय मिळेल. तुमचाही सहभागामुळं हा न्याय मिळणार आहे सारे कुटुंबाला. मी एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत. साहेब, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दलितावर अनेक अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात, त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस दलित पॅंथरचं जाळं होतं, त्यावेळेस कोणाची हिंमत नव्हती हे गोरगरिबावर अन्याय करायची. आत्ता पुन्हा तो पॅंथरचा काळ, या ठिकाणी सर्व उपस्थित हे पॅंथर आहेत, त्या काळाचे भागीदार आहेत, त्या क्षणाचे भागीदार आहेत. यांनी रोडवरती उतरून संघर्ष केला आहे, रात्र दिवस एक करून संघर्ष केला आहे. पुन्हा या पॅंथरची चळवळ उभी करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांनी विसरू नये की अजून पॅंथर हा जिवंत आहे आणि या ठिकाणी समाजाला न्याय भेटल्याशिवाय तो शांत बसणार नाही. यातून मी एवढं सांगू इच्छितो. साहेब, तुम्हाला न्याय नाही भेटलं, पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आज या कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचं घर त्याला मिळालं पाहिजे. जर घर त्याला नाही मिळालं तर मी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष या नात्यानं
मी पिंपरी चिंचवड शहर विभागामध्ये फार मोठं आंदोलन उभा केल्याशिवाय मी राहणार नाही. जोपर्यंत ह्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका सोडणार नाही. आणि असे जे गावगुंड असतात, हे जे जाती वर्णव्यवस्थेच्या विचारसरणीतून ह्यांची निर्मिती झालेली असती आणि तो त्यांनी डोळ्यासमोर धरून एक मातक कुटुंबावरती हा अन्याय केलेला आहे. आणि हा अन्याय आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आता आहोत, पण पूर्वी आम्ही भारतीय दलित पॅंथरचे कार्यकर्ते आहोत. 1978पासून अशाच अन्यायाविरोध आमचे लढे फार मोठे मोठे झालेले आहेत आणि ह्यापुढे आम्हाला करण्याची वेळ आली तरी आम्ही चालेल, पण अशा पद्धतीने आम्ही लढे लढू आणि त्या कुटुंबावरचा जो अन्याय झालेला आहे त्याला आम्ही न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढीच माझी भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी या आंदोलनाला यांच्या वतीला आणि यांच्या मागणीला, ही मागणी रास्त आहे. त्या कुटुंबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात आणि या विचाराच्या लोकांना अद्यापही यांनी त्रास दिला नाही पाहिजे. एक मातंग समाज कुटुंब तिथं गरीब असलं म्हणून काय झालं, त्यांना स्वाभिमानी जगायचा अधिकार दिलेला आहे. अशा याच्यात आम्ही खेड तालुक्याच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या सहकाऱ्यांबरोबर आम्ही कायमस्वरूपी ठाम राहणार आहोत. न्यूज मराठी, माळुंगे, पुणे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमुरकर बोलले बाबासाहेबांनी सांगितलं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार. हा आमचं ब्रीद वाक्य हे आम्ही आमच्या मनामध्ये कोरलेलं आहे. दलित पॅंथर पासून रिपब्लिकन पक्ष आताचा आमचा पॅंथर मेलेला नाही, पॅंथर हा जिवंत आहे. अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करण्याची आम्हाला सवय आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची आम्हाला सवय आहे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, अशा सर्व नैसर्गिक गोष्टींवर आम्ही विजय मिळवून, नैसर्गिक गोष्टीमध्ये आमच्यावर कितीही असलं संकट तरी आम्ही तिथं ज्या ज्या कुटुंबावर अन्याय झाला असेल त्या कुटुंबाच्या बाजूने लढणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, लढाऊ कार्यकर्ते आहोत. आज या ठिकाणी येतं सुरुवात आहे. या ठिकाणी शहर अध्यक्षांनी सांगितलं, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयुक्त कार्यालयासमोर, पोलीस आयुक्त कार्यालयासमोर यापेक्षा जास्त आंदोलन करण्यात येईल जर या कुटुंबाला न्याय नाही मिळाला तर अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. आपण सर्व मीडियावाल्यांचे मी आभार मानतो की अशा प्रकारची आपण अन्यायाच्या विरुद्ध आपण लढता आणि बातम्या देता. याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर परभणीतील शहाणे कुटुंबियाकडून गेल्या 4 पिढ्यांपासून सुरू असलेले दम्यांचे मोफत औषध वाटप यंदाही पार पडले. 8 जून रोजी दुपारी 1:33 मुहूर्तावर औषध वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील अस्थमा आणि श्वसन विकार असलेले नागरिक मोठ्या संख्येने परभणीत दाखल झाले. कोणतेही शुल्क न घेता शहाणे कुटुंबियांकडून हे औषध दिलं जातं. यंदाच्या उपक्रमासाठी राधा किशन शहाणे, विठ्ठल शहाणे, प्रकाश शहाणे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली. 4 पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही सामाजिक बांधिलकीचं उदाहरण म्हणून कायम आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बीड जिल्ह्यात अनुदानित बियाणांच्या उपलब्धतेवरून शेतकरी आक्रमक झालेत. परळी आणि अंबाजोगाई येथील तालुका कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत बियाणांच्या तातडीने पुरवठा करण्याची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्याच्या म्हणण्यानुसार पात्र आणि अधिकृत परवानगी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना वेळेत अनुदानित बियाणे मिळावेत, बियाणे वाटप प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी आणि तुटवडा दूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध साठ्याची माहिती देत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरेसे प्रमाणात बियाणं उपलब्ध होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज या ठिकाणी आम्ही महाडीबीटीवरील ज्या काही योजना आहेत शेतकऱ्यासाठी, फक्त ह्या कांगाव्याच्या योजना आहेत, त्या सरकारमध्ये कसं आहे, योजना देण्याचं कामच नाही. 2 लोकांना देतात, बाकी जेली वगळून टाकतात आणि कांगावात असा करते जसं काय त्यांनी पूर्ण देशाला पुरवठाच केला आहे. आणि सगळ्या योजना महिलांसाठीच राखीव करायला त्यांनी, तर पुरुषांनी काय करायचं? आता फक्त भाकरी करायच्याच राहिल्यात आमच्यापाशी शिल्लक.
आम्ही फक्त आता घरी भाकरी करायच्या, लेकरं सांभाळायचे, एवढंच काम राहिले. आणि यांनी फक्त योजना फक्त महिलांच्याच नावाने द्यायच्या. आज मला ऑनलाईन करून जवळपास 1.5 महिना झाला आहे. खरी गरज मला आहे, मी शेतकरी आहे, मला सोयाबीन पेरण्यासाठी बियाणाची खरी गरज मला आहे. यांनी महिलांच्या नावानं फक्त 10% महिलांना यांनी बियाणं दिलं आणि बियाणं देऊन त्यांनी फक्त महिलांचंच समाधान केलं. आणि पुरुषांनी काय करायचं नेमकं? तर आज आम्ही इथं आपले कृषी अधिकारी साहेब आहेत, कृषी मंत्री साहेब आहेत, यांच्याशी बोलणं करून जोपर्यंत बियाणं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, एवढंच सांगतो. सेलू येथील माय स्किन रुग्णालय लॉयन्स क्लबच्या वतीने निसर्ग उपचार आणि ॲक्युप्रेशर थेरपी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर या शिबिराचं उद्घाटन पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना निसर्ग उपचार आणि ॲक्युप्रेशर थेरपी ही काळाची गरज असल्याचं सांगत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी लॉयन्स क्लबचे पदाधिकारी, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 6 दिवस चालणाऱ्या या शिबिरांमध्ये नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील हत्याकांड प्रकरणी दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मुस्लिम अधिकार परिषद परभणीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींवर मोका अंतर्गत कार्यवाही करावी, तसेच तपास निष्पक्ष आणि जलद गतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पीडित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने 25 लाख रुपयाची मदत जाहीर करावी आणि कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिषदेकडून करण्यात आली. दरम्यान या निवेदनानंतर या प्रकरणाकडे प्रशासन आणि शासन कोणत्या भूमिकेतून पाहतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. परळी हत्याकांड प्रकरणातील दोषींवर मोका अंतर्गत कार्यवाही करावी आणि पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मुस्लिम अधिकार परिषद परभणीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले. बीड तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. तालुक्यातील मासापूर, जवळा, पिंपळनेर, बाबळवाडी, बेलवाडी, बोरदेवी, नवापूर, परभणी आणि केसपुरीसह अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळेस चांगलाच पाऊस झालाय. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी मोठ्या उत्साहात शेतात काम करताना दिसत आहेत. बाजरी, कापूस, तूर, मूग, सोयाबीन आणि उडीद या पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून दरम्यान परिसरातील ओढे, नाले आणि लहान जलस्रोत भरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काही नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. तर पेरणीसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी असून आगामी काळात आणखी चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जाते. NCERTच्या नव्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या संदर्भातून राज्यात वाद निर्माण झाला असून मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी संबंधित कथित बदलांच्या निषेधार्थ मुंबईत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. महामुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित या आंदोलनात इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि मराठा समाजातील नागरिकांनी सहभाग घेतलाय. तर NCERTच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मराठींच्या इतिहासासंदर्भातील काही नकाशे आणि संदर्भामध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि वारसा जतन करण्यासाठी शासनाने आणि संबंधित यंत्रणाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच संबंधित मंत्र्यांना निवेदन देऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना राजे मुधोजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास बदलू देणार नाही अशी भूमिका मांडली आहे. आज त्यांना दिलेलं आहे आणि आम्ही निवेदन केलं की हा महाराष्ट्राचा एक अटक ते कटक एक महाराष्ट्राने निर्माण केलेलं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य म्हणजे एका जाती धर्माचं नाही, संपूर्ण हिंदुत्वाचं हे एक सन्मान आहे आणि त्यामुळं हे वापस तिथून समाविष्ट केला गेला पाहिजे अशी आम्ही त्यांना हे केली आणि त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की आम्ही लवकरात लवकर ह्या कामासाठी आम्ही लागलेलं आहे. आम्ही याची माहिती काढणं चालू केलेलं आहे आणि याला पूर्ण समावेश करण्यासाठी आम्ही पूर्ण आपल्यासोबत आम्ही आहे असं त्यांनी आज आम्हाला इथं सांगितलेलं आहे. आम्ही PL फाईल केलेली आहे
आंदोलन आम्ही त्यांच्यासाठी आम्ही काही दिवस आम्ही थांबवू. पण कोर्टामध्ये जे आमची PL फाईल आहे त्यावर जे बी तारखा त्या होतीलच. लढा आमचा जिथपण होत नाही तिथपण लढा राहील. फक्त मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाला काही दिवस आम्ही थांबू, नाही तर हे आंदोलन फार तीव्र होईल. हे मग दिल्लीपासनं या आंदोलनाचं फार एक तीव्र आम्ही तर शिक्षण मंत्र्यांचा, केंद्र शिक्षण मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागितला. कारण की हे नुसतं हा नकाशा समावेश करता सर्वांचे विचार घेतले गेले. NCERT मध्ये प्रत्येक स्टेटचे त्या ठिकाणी इतिहासकार असतात. ज्यावेळेस घेतला गेला तेव्हा महेंद्रे आमच्या महाराष्ट्राचे इतिहासकार त्याच्यात होते, ते वारले महेंद्रे साहेब. आणि त्यानंतर कोणत्याही इतिहासकाराला तिथं समावेश न करता हा डायरेक्ट शिक्षण मंत्र्यांनी हे काढलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावर बी राजीनामा, त्यांच्यावर आम्ही मंत्रीपद त्यांचं शिक्षण मंत्रीवर काढलं पाहिजे अशी माहिती. नाही, आम्ही प्रयत्न केले, आम्ही पत्र दिले, आम्ही सर्व त्यांना सांगितलं. ज्यावेळेस हा 2025 मध्ये घेतला गेला त्यावेळेस मी स्वागत बी केलं आणि त्यावेळेसच त्यांना मला स्वभाव लागला की राजस्थानचे काही लोक याला विरोध करणार आहे. ती बी माहिती मी त्यावेळेस दिली होती, पण ती त्यावेळेस ते मनावर न घेतलं गेल्यामुळं आज हे झालं. आणि आम्ही ह्या सर्व माहिती नुसतं मुख्यमंत्री साहेबांना, पंतप्रधान साहेबांना, केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र शिक्षण मंत्री या सगळ्यांना आम्ही संपूर्ण व्यवहार केले. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की कुठंतरी आम्हाला एक ह्या आंदोलनाला, आमच्या लोकांना कुठंतरी एक स्थायी करायला म्हणून आम्ही ती जनहित याचिका आम्ही दायर केली. आणि त्यानंतर एक महाराष्ट्राच्या आमच्या कडनं याचा पाठपुरावा म्हणून आम्ही आज हे सर्व डेप्युटेशन हे मुख्यमंत्र्यांना निवेदन केले की आपण आता ह्याला पुढं घ्या, नाही तर मग हे आंदोलन जे बी होईल त्याला मग समोर जाण्यासाठी ते पत्रव्यवहार केला. आम्ही संपूर्ण व्यवहार केला. पत्रव्यवहार झालेला आहे. आमचे काही लोक शिक्षण मंत्र्यांना भेटलेले आहेत. 3 वेळा पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडनं आम्हाला काही समाधानकारक उत्तर न आल्यामुळं आम्ही ते हायकोर्टामध्ये ती याचिका दाखल 3 मेला दाखल. 3 मे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आराळा गावात विविध मागण्यांसाठी आणि काही प्रकरणाबाबत निषेध नोंदवण्यासाठी हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले. गावातील अंबाजोगाई चौकातून सुरू झालेला हा मोर्चा विविध मार्गावरून मार्गक्रमण करत सभेत रूपांतरित झाला. तर आंदोलनकर्त्याच्या म्हणण्यानुसार आराळा गावातील काही तरुणांवर अन्यायकारक पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांना न्याय द्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चांमध्ये आमदार सत्यजित देशमुख, विविध सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सभेमध्ये वक्त्यांनी आपापली भूमिका मांडत प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आवाहन केले. दरम्यान संबंधित आरोपांबाबत दुसऱ्या बाजूंची भूमिका आणि अधिकृत प्रशासनाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसून प्रकरणाबाबत पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हिंदू आक्रोश मोर्चाच्या मार्फत आज समस्त आमच्या असणाऱ्या पश्चिम विभागातल्या किंबहुना ह्या असणाऱ्या आराळा पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांची, हिंदुत्वावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची एक भावना होती की जे काही खोटे नाटे आरोप झाले होते, आराळा गावाची जी प्रतिमा मलिन करण्याच्या संदर्भातला जो एक षडयंत्र रचलं गेलं होतं, अनिल महाराजांसारखे जे हरिभक्त पारायण आहेत की जे सातत्यानं ह्या विभागामध्ये हिंदुत्वाची जी पेटती मशाल जी आहेत ती सातत्यानं वाढवण्याचा, आणखीन मोठी करण्याचा प्रयत्न करतात, त्या महाराजांच्या बाबतीत सुद्धा अश्लाघ्य बोलण्याच्या संदर्भातले जे प्रयोग झाले, याला सगळ्यांना खूप मोठ्या पद्धतीनं उद्वेगानं आजचा हा मोर्चा आयोजित केला होता. मी अंतःकरणपूर्वक आमच्या असणाऱ्या सर्व माझे विधिमंडळातले सहकारी आदरणीय संग्रामदादा जगताप, आदरणीय संग्रामजी भंडारे साहेब, आमचे धैर्यशील दादा मोहिते पाटील साहेब, समस्त सर्व महंत, आणखीन आदरणीय मान्यवरांचं, वाघमारे साहेबांचं, आबासाहेब पाटलांचं इथं आभार मानतो. आणि या निमित्तानं आदरणीय आमच्या सर्व गावातील पंचक्रोशीतील सहकाऱ्यांच्या वतीनं सुद्धा इथं या निमित्तानं सांगू इच्छितो की हे गाव सातत्यानं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं गाव आहे. अशा पद्धतीची मुठभर माणसं जिहादी मनोवृत्तीची ह्या गावामध्ये बेदिली निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतात, त्याच्या विरोधात हा निर्माण झालेला एक उद्वेग होता. आणि त्यानिमित्तानं ह्या गावातील लोकांनी जी दाखवलेली जी अभूतपूर्व एकी आहे, त्या एकीला आज इथं
संग्रामदादांनी संबोधित केलेलं आहे. आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती सुद्धा टीका टिप्पणी करता, वेगवेगळ्या पातळीवरती टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करणारी जी मंडळी आहेत त्यांची भलामण करता. हे कुठल्या दिशेनं तुमचं राजकारण आणि समाजकारण चाललेलं आहे? आणि अशा पद्धतीच्या ह्या गलिच्छ तुमच्या असणाऱ्या विचारसरणीला निश्चितपणे पायबंद उद्याच्या काळामध्ये आम्ही घालणार आहोत. आमच्या मुलांच्यावरती दाखल केलेले जे खोटे गुन्हे आहेत, आज खरं तसं बघितलं जर विचार केला, तुम्ही म्हणता SIT लावा, SIT लावा, SIT लावली तर तुमचे बुरखे हे टराटरा फाटले जातील. कारण का आमच्या निष्पाप मुलांच्यावरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चित तुम्हाला सांगतो, मी आहेत, आज संग्रामदादा माझ्याबरोबर आलेले आहेत, धैर्यशील दादा इथं आहेत, आमचे संग्राम फडतरे साहेब आहेत. ज्या ज्या व्यासपीठावरनं मिळेल त्या त्या ठिकाणी संग्रामदादांनी आता मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं विधिमंडळाच्या व्यासपीठावरती सुद्धा वेळ पडली तरी आम्हाला हा मुद्दा मांडायला लागेल की दूध का दूध आणि पाणी का पाणी हे निश्चितपणे व्हायला पाहिजे. आणि जे खरं आहे ते खरं समाजासमोर यायला पाहिजेत की पोरं आमची निष्पाप आहेत. या निष्पाप पोरांच्यावरती जर अशा पद्धतीचे दोषारोप होत असतील तर त्याचं जेवढा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि तो निषेध या असणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही इथं व्यक्त केलेला आहे. नाही, आपण जर पाहिलं तर इथं अनिल महाराजांना धमकी देणे, त्यांना कुठंतरी काही वेगळा प्रकार घडला तर त्यांचं केसमध्ये नाव टाकणे, असा जो काही प्रकार जो धर्मकार्य करत असेल, असं जर होत असेल ते महाराष्ट्रामध्ये कधी चालणार नाही आणि आमच्यासारखे कार्यकर्ते ते कधी होऊ देणार नाही. त्यामुळे आज महाराजांच्या स्मरणार्थ इथं मोठा हिंदू जनसमुदाय जमा झाला, त्याच्यामध्ये देशमुख साहेब देखील उपस्थित झाले होते. अनेक मग संग्राम बाप्पू भंडारे असतील किंवा इतर या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक उपस्थित झाले. त्यांनी महाराजांना, अनिल महाराजाला पाठिंबा देखील दर्शवला आहे. आणि ही व्यक्ती जी काय आपण पाहतो की हे याच्या मागाचं एक वेगळं षडयंत्र आहे आणि या षडयंत्रामध्ये कुठंतरी अगदी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या लोकांबद्दल काहीतरी अर्वच्च भाषा, शिवराळ भाषा वापरणं आणि त्याची मजल इथपर्यंत जाते की राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तो बोलतो. म्हणजे हे कुठंतरी प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो की प्रशासन नेमकं काय करतं आहे. आणि त्या बाबतीमध्ये आज कुठंतरी आम्ही ही बाब सर्व कुठंतरी सरकारपर्यंत पोहोचू आणि अशा लोकांचा जागच्या जागी वेळोवेळी बंदोबस्त करणं हे प्रशासनाकडून होणं गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत नाही. आणि कुठंतरी महाराज मंडळींवरती सातत्याने आरोप करणारे लोक किंवा अशी जिहादी प्रवृत्ती यापुढे येणं अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, धर्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत म्हणजे हे कुठंतरी धोकादायक आहे. त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त हा करावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत काही संपर्क साधणार आहे? नाही, साधणार आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत सगळी माहिती पोचवू आणि ह्या सगळ्यावर म्हणजे इथं पोलीस प्रशासन काय करतं आहे ही सगळी बाब आम्ही तिथपर्यंत निदर्शन आणून देणार आहोत. ठीक आहे. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रचाराला वेग आला आहे. तर साताऱ्यात आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीने उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंग जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील मतदारांशी सातत्याने संवाद सुरू असून सकारात्मक वातावरण असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आणि जिल्हा परिषदेत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मतदार आपली भूमिका मतदानातून स्पष्ट करतील असा मत व्यक्त करण्यात आले. तसेच लोकशाही मूल्ये आणि स्वाभिमान जपत मतदार योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीचे नेते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून निवडणुकीत विजयासाठी सर्वजण एकजुटीने काम करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय. ती विजयाची करण्याच्या संदर्भातले प्रयत्न 100% आम्ही करणार अशा प्रकारचा विश्वास हा आमच्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये आहे. कालच सांगलीमध्ये त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील साहेब, प्रतीक पाटील आणि रोहित पाटील वगैरे सगळ्या असलेल्या नेत्यांच्या बरोबर उमेदवारांच्या बैठका झाल्या आणि तिथं त्यांच्या मतदारांबरोबर बैठका त्यांनी केलेल्या आहेत. चांगल्या प्रकारचा विश्वास तिथल्या सगळ्या मतदारांना दिलेला आहे. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सध्याची असलेली परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली घटना असेल त्यावेळेला आम्ही पूर्णपणे पाठिंबा हा
अजितदादा गट आणि शंभूराजे देसाई यांच्या असलेल्या शिंदे गटाला आम्ही दिला होता. मला वाटतं की त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये जी जिल्हा परिषदेला परिस्थिती निर्माण केली गेली, सत्तेचा उपयोग करून ती सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या सगळ्या लोकांना ही मान्य नाही. फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात नाराजगी आहे. मला वाटतं की स्वाभिमानाने यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये काही लोकांनी विचार करावा आणि त्या प्रकारचं मतदान करावं असं आव्हान आम्ही येण्या काळामध्ये करणार आहोत. मला वाटतं की ती भूमिका घेऊन सातारचे असलेले मतदार आपल्या सद्विवेक बुद्धीला विचारात घेऊन अशा पद्धतीची प्रथा या साताऱ्यात होऊ नये म्हणून मतदान करतील असा मला विश्वास आहे. म्हणून आजची बैठक त्या संदर्भात आयोजित केली होती. त्याची बातमी तुम्हाला मी दिलेली आहे. बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.